काय आहे जीवनाचं ध्येय तुम्हाला सांगून ठेवतो. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही देत गेलात ना, देवाला लाज वाटते, तो पुरवतो तुम्हाला. या क्षणात थोडी परीक्षा पाहिजे बरं का एखाद्या वेळेला, त्याला तुम्ही हे होऊ नका, परीक्षा पाहिजे, पण देण्याने कधी कमी व्हायचं नाही. नाही सत्पुरुषाच्या घरी कमी पडत नाही याचं कारण काय आहे? तुम्हाला मी ते उदाहरण सांगितलं ना, पुन्हा सांगतो आपल्याला फार ऐकण्यासारखं. कारण काय आहे, त्या माणसाशी माझा प्रत्यक्ष संबंध आला ना म्हणून झाला की ते भटजी बापू म्हणून जे होते हैदराबादला, त्यांचा नियम असा असे, त्यांच्या आईपासून बरं का, ती आई काय करायची की भटजी माणूसा वैदिक भटजी गरीबीच की हो, ते दिवस 12 वाजता त्यांचं नैवेद्य करायचे, 2 ताटं तयार करायची यांचं जेवण खाण झाल्यावरती, आणि जा रे म्हणायची, बघ कुणी आहे का बाहेर, गरीब माणूस कुणी भिकारी काय. ते एखाद्याला कोणी असायचं नसायचं, एखाद्याला 2-2 माणसं, तेव्हा सगळं अन्न द्यायची आणि मग आपण स्वयंपाक करून जेवायची. असं आईचा खाट्या बरं का. आणि हे तसे वारकरी होते, आणि हे एकादशीचं भजन झालं म्हणजे द्वादशीला ह्या पुरे करून पूजा करून हे करायचे, पार्थिव करायचे, ते शंकराचं ते करून लोकांना जेवायला घालायचं. जो येईल त्याला घाला घालायचे, फारसं काही नसते, तुला महात आणखी नसते. याचं काय झालं, अहो तांदूळ नाही घरामध्ये, बाकी सगळं. तर सून म्हणाली, बघा काय योग असतो, ती सून सुद्धा तशीच भेटते. म्हणजे असं झालं की म्हणाले आज काही नाही, पैसा नाही जवळ. तिने आपल्या पाटल्या काढून ठेवल्या समोर, मामाजी हा गहाण टाका घेऊन या म्हणाले. काय वाटलं असेल त्यांना, बघायला विचार करायचा. हा एक योगच, पुण्ययोगच आहे. असे माणसं एका कुटुंबात भेटणं. तेव्हा तांदूळ नाही, तेव्हा काय म्हणाले, हे आधंत ठेवून दे बरं, काही नाही घरामध्ये. आणि थोड्या वेळाने महाराज ते की नाही, उर्दू मध्ये हिंदू लोकांना महाराज म्हणतात, इकडे महाराज म्हणजे स्वयंपाकी बरं का, ते नव्हे तसं अर्थ. हो स्वयंपाकी गुजरातीमध्ये स्वयंपाकी म्हणतात, तसं नाही महाराज म्हणतात. तसं हजरत हिंदू लोक मुसलमानांना हजरत म्हणतात, तसं तिकडे ते महाराज कोण आहे म्हणाले. तेव्हा एक शेख म्हणजे मुसलमान भटजी बरं, मशिदीमध्ये भजन हे सांगणारा, मंत्र सांगणारा, टांग्यामध्ये पोत घेऊन आला. म्हणाला की महाराज माझ्या बायकोने नवस केला होता की जर मुलगा झाला तर तुम्हाला अर्ध पोत तांदूळ देईन, निवडून आणलेले आहेत म्हणाले. बघा असं आहे, थोडी वाट पाहावी लागते. ही मात्र गोष्ट खरी आहे. महाराजांच्या चरित्रात गोष्ट आहे, तुम्हाला माहितीच आहे. सगळे थांबले आणि ती मग गाडी आली, संबंध निवडलेली भाजी ती चिंते बरं का. नाही महाराज गंमत करायची. महाराज म्हणाले, मग बायका आल्या, आम्हाला नाही हो काही नाही चाललं, पण पोरं म्हणले हे करतात तर काय करावं. बरं का, भुके करता हे करतात. आता सत्पूर लबाडच असतो तर कसा असं असतो काय, पण नाही सांगण्याची गंमत अशी, दिल्या वेळेला कधी कमी पडलंय कधी नाही कमी पडाय. हा थोडी परीक्षा होईल, तुमच्या मनासारखं जसं नाही, कमी नाही पडायचं कधी. शिवाय सांगण्याचा हेतू काय, आपल्याला अनंताची कृपा जी आहे ती ही आहे, आणि सत्पुरुषाच्या घरी अनंताची कृपा असते. समर्थांच्या वेळेला एक साहेब येऊन गेला सज्जनगडावर बरं, त्यांच्या चरित्रात आहे बघा, देवाने दिलेलं आहे. तेव्हा तो म्हणाला, इथे एक रामदास नावाचा एक संन्यासी आहे आणि तो कोणाही आलेल्याला खायला घालतो, त्याच्या जवळ काहीच नाही आणि खूप लोकांना खायला घालतो म्हणाले. त्यांनी वर्णन करून ठेवलंय ते 17व्या शतकामध्ये समर्थांच्या वेळेला. बरोबरच आहे. हो त्यांना काय, त्यांना परमात्मा वशी झाल्यानंतर काय सांगण्याचं हेतू काय आपल्या लक्षात आलं ना. शरणागती. शरणागती म्हणजे आंतरिक संबंध, इंटरनल रिलेशन. आपला आंतरिक संबंध असतो, पैशाशी असतो. बघा तुम्ही, पैसा गेला की जीव कसा दिसतो यायचा. एकदा काय झालं, ऐकण्यासाठी गंमत मी पाहिलेली आहे. एक पोर बाईचं रडायला लागलो फार. काय करावं महाराज म्हणे, काय होते काही ऐकत नाही म्हणाले, ते रडतं पोरग. महाराज म्हणले रुपया आणा बरं का, आणि तो वाजवला आणि त्याच्या हातात दिला, पोर थांबला एकदम. बघा आंतरिक प्रेम कसं आहे ते बघा. आता कळलं तुम्हाला काय येते. असं आहे तुमचं आमचं आंतरिक प्रेम आहे, ते बलतीकडेच गेलेलं आहे. भगवंत अशी लागलं पाहिजे. राहिलं की मग काय आहे त्याला, काय हे शरणागती. म्हणून हा अवच्छेद वाद याचा अर्थ असा
की जे आपणहून मर्यादित केलेलं आहे ती मर्यादा आपण काढून टाकणं. मी सांगितलं ना, कृष्णमूर्तींचा याच्यावरती अतिशय भर असे. डी कंडिशन व्हा. शंकराचार्यांचं भर डी हिप्नोटायझेशन वर आहे. म्हणजे आपण ज्या कल्पना केलेल्या आहेत असं आहे तसं आहे, काळजी म्हणजे कल्पनाच करतो की आपण. माणसाची जर फालतू कल्पना थांबली ना, माणूस अतिशय सुखी होईल. लहान मुलांचं सारखं होईल. असं आहे बघा, आज समजा उद्या परीक्षा आहे आणि तुम्ही पोराला सांगितलं अभ्यास कर म्हणून, त्याला काय जबरदस्तीने बसतो. परीक्षा नापास झाली काही कल्पना येईल त्याला, आई उगीच कटकट करते म्हणतो परीक्षा, त्याला म्हणजे काही नाहीच त्याचं. एकदा काय झालं, एक पोरगा फसला, आपल्या पहिलीमध्ये होतं बरं का, गणिताचा पेपर, कल्पना नाही कशी ते सांगतो आपल्याला. पेपर लिहिला आणि घरी आणला, किती छान पेपर लिहिला घरी दाखवायला आणला. अशा पोराला काळजी लागेल का नाही का? तसं कल्पना थांबली ना तर आपण सुखीच होऊ शकते. मग कल्पना करायची झाली आणि भगवंताची कल्पना करावी. ते भूताची कल्पना करण्यापेक्षा तो आला आहे माझ्याकडे, माझी पूजा ग्रहण करतो आहे, माझ्याकडे प्रेमाने पाहतो आहे, अशी कल्पना करावी नाही का? तेव्हा ते की नाही कल्पना जी आहे ना त्याला ती सुद्धा वेदांतातच आहे. ते हा अवच्छेद, तो आभासवाद म्हणतात त्याला. ते काय माझं वेदांत सांगण्याचा हेतू नाहीये. 3 वाद आहेत त्यांचे. म्हणजे अनंताचा शांताशी जो संबंध आहे याचे 3 वाद. वाद म्हणजे की नाही पद्धती. एक बिंब प्रतिबिंबवाद. म्हणजे उदाहरण सांगतो आपल्याला. समजा समुद्र आहे किंवा नदी आहे, त्याच्यामध्ये एक 10 मडकी ठेवली भरून, 10 मडकी ठेवली आणि सूर्य उगवला. प्रत्येक मडक्यामध्ये प्रतिबिंब पडेल, पण सूर्य पलीकडेच आहे. सूर्याशी त्या प्रतिबिंबाशी काही संबंध नाही, पण बिंबाचं काही गुण त्यात येतील. ते पाणी गरम होईल किंवा ते बरोबर छाया दिसेल त्यामध्ये. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी 15व्या अध्यायामध्ये आरशाचं दृष्टांत दिलेलं आहे. तो फार छान आहे. ते म्हणाले, मी माझ्या ठिकाणी आहेच, माझं तोंड माझ्या ठिकाणी आहे. आरशात पाहिलं तर माझं तोंड मला दिसतं, पण त्या आरशाच्या प्रतिबिंबावरती माझं तोंड अवलंबून नाही. प्रतिबिंब गेलं तरी मी आहे. तसं म्हणाले, हा जीव जो आहे हा त्याचं प्रतिबिंब आहे, वासनेमध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे. मडकं, शरीर हे मडकं आहे, त्यामध्ये पाणी म्हणजे वासना, त्यामध्ये त्याचं प्रतिबिंब आहे. वासना नाहीशी झाली आणि प्रतिबिंब गेलं, तो आहे हा बिंब प्रतिबिंब. अवच्छेदवादाचं सांगितलं. आणि आभासवाद म्हणजे कल्पना करायची, मी असं आहे, मी तसं आहे, मी येऊ आहे तेव्हा, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, लहान आहे, मोठा आहे, पुरुष आहे, स्त्री आहे, सगळ्या कल्पना, त्या कल्पना नाहीशा होऊन जाणे म्हणजे आभास. डी कंडिशनिंग. तर ते शंकराचार्यांचं म्हणजे डी हिप्नोटायझेशन. म्हणजे मी आहे असं धरूनच चाललो, मी असाच आहे, ते काढणं कठीण आहे. कल्पना सगळी नाहीशी करायची. आता लक्षात आलं ना? आता पुढे बघा. सुवर्ण म्हणून सोनया ये कल्लोळ जैसा पाणीया तैसा मज धनंजया शरण येतो. सोन्याचा मणी आहे आणि सोन्याच्या सुतात ओवलेला आहे. सोनं आणि मणी यामध्ये आकाराशिवाय फरक काही नाही. तसं परमात्मा हा अनंत आणि जीव हा शांत, आकाराशिवाय फरक काही नाही, मूळ द्रव्य एकच. हे ज्याला कळलं की मी तोच आहे, मी देहात राहतो एवढंच, पण तो मी तोच आहे. जसं सोन्याचा मणी आणि सोनं याच्यामध्ये फरक नाही, याचं नाव शरण घेणं. याचा अर्थ की मी साध्या भाषेत सांगतो, मी त्याचा आहे म्हणावं. किती त्याचा आहे? माझा मी नाही इतका मी त्याचा आहे. एक महाराजांचं वाक्य फार अप्रतिम आहे. माझा मी कसा आहे म्हणाले, मी माझ्याजवळ इतका आहे की मी सुद्धा तितकं जवळ नाही. म्हणजे माझा मी तसं तुम्ही आम्ही सगळे वेढलेलो आहोत, एनव्हलप्ड बाय पॉवर. अहो पैसा सुद्धा पॉवर आहे, मनी इज पॉवर म्हणतात ना, नाही का? आता कोण निवडून आला तो कोणतरी मोठा पैसेवाला त्यांनी निवडून आला म्हणतात, म्हणतात बघा तो काय आहे. पॉवर, शक्ती केवढी आहे मला सांगा, नाही का? मग शक्ती ही कार्यावरून ओळखायची असते. जर कार्यावरून ओळखायची असते तर आपल्या भोवती हे संबंध जे व्यापलेलं आहे याला आपण काय ओळखीत नाही. कार्य दिसतंय ना, मी जगतोय, निजलेलो उठतोय, आजारी असताना बरं होतोय, औषधाची शक्तीचं कामच करत, सगळीकडे शक्तीचं काम आहे.
आपण अधिकारी असतो त्याच्या हातात. अहो असं नाही, त्याचे पॉवर्स मध्ये उदाहरण सांगतो आपण. दिल्लीचं लॉ कॉलेज उद्घाटन झालं. नेहरूच्या वेळीची गोष्ट बरं काही, नुसतं आपण स्वतंत्र झालो असतो. त्यावेळेला चीफ जस्टिस सुप्रीम कोर्टाचा सर मॉरिस ग्वायर नावाचा होता. मोठा म्हणजे विद्वान होता, शंकाच नाही. तर त्याचं त्याने उद्घाटन केलं. आणि राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते, राष्ट्राध्यक्ष होते, राष्ट्रपती होते. तेव्हा ते मुख्य पाहुणे आणि हा उद्घाटन. तेव्हा त्याने एक व्याख्यान दिलं राजेंद्र प्रसादाने की आपल्या देशामध्ये ही जी राज्य व्यवस्था आहे यामध्ये पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती आहे. तर राष्ट्रपतीचे हक्क काय आहे, त्याच्या शक्ती काय आहे, त्याचे पॉवर्स काय, हे तुम्ही निश्चित करा. कारण नेहरूंचं त्यांचं जरा बिनसलं होतं. तेव्हा तो काय म्हणाला, माझ्या शक्ती काय आहेत, माझे किती पॉवर्स आहेत, नाही का. अमेरिकेची मिळाली आहे, राष्ट्राध्यक्ष त्याची सगळी शक्ती त्याच्यात आहे. इथे हा नामधारी असतो नुसता, तुम्ही पाहतच आपल्याकडे नाही का, नामधारी असतो. सांगण्याचा हेतू काय, जिकडे तिकडे शक्तीचा व्यवहार आहे. ही शक्ती मला का भासत नाही, हा इतका व्यवहार असून. कारण वडवानल आहे आतमध्ये. तो वडवानल म्हणजे मी मला मर्यादा घातलेली आहे, मी त्या शक्तीला जाळायला पाहतोय. म्हणजे माझं कर्तेपण मी स्थापित करायला पाहतो. अरे तुझं कर्तेपण म्हणजे काय, ते सागराला जाळणार का तू, तो विजवेल तुला. तेव्हा ती शक्ती मला नाहीशी करील, इतकी मी तिच्या शक्तीने मी जन्माला आलेलो आहे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत अतिशय महत्वाचा आहे की अरे तू त्या शक्तीच्या पोटात आहेस, तू वळवानल बनू नको, तू त्याच्यात विरघळून जा. याचं नाव शरण येणं. समजे ना की माझा मीपणा त्या शक्तीशी मिसळून टाकणं. जिधर देखे उधर तू ही तू आहे, बस. जिथे जिथे पाहत तू तू तू, तुझी इच्छा तुझी इच्छा तुझी इच्छा. असं आहे. या जगात जी शक्ती काम करते त्याला 3-4 नाव आहेत. एक महामाया, समर्थाने नाव दिलेली आहेत, महामाया. दुसरी आहे म्हणजे महालक्ष्मी, त्याची 3 अंग आहेत. एक भटजी लोक मंत्र म्हणताना महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली भेऊन महा म्हणतात बघा. त्यांना कळत नाही ते मंत्र दक्षिणेकडे लक्ष असतं, त्यांना कुठे कळते नाही. ते म्हणजे या शक्तीची 3 अंग आहेत. महालक्ष्मी काय करते, ऐश्वर्य. महालक्ष्मी ऐश्वर्य ना, लक्ष्मी काय ऐश्वर्य आहे या शक्तीचं, शारदेचं. समर्थाने शारदा म्हणतात, केवढं ऐश्वर्य काय ती निर्माण करू लागली. म्हणजे अरे किती निर्माण करते आहे ती. एखाद्याला पैसा देऊ लागली म्हणजे काय पैसा देते, ऐश्वर्य. विश्वामध्ये शक्तीचं ऐश्वर्य महालक्ष्मी. महासरस्वती काय कायदा आहे या विश्वामध्ये, काय नियम आहे मला सांगा. अहो तुम्ही धूमकेतू 100 वर्ष आधी प्रेडिक्ट करता, भविष्य सांगता. आमच्या त्याला ह्याला चालला नव्हता, त्याने 500 वर्षापूर्वी सांगितलं. नियमानं चाललेलं सगळं. ती महासरस्वती विद्येची देवता आहे ना ती. आणि तिसरी महाकाली, संहार. काय संहार, संहार भयंकर संहार चाललेला. केवढा संहार, विश्वाचा संहार जर आपण पाहिला तर सहन होणार नाही आपल्याला. आपण साधं वर्तमानपत्र वाचतो तो सहन होत नाही. नाही एक असं मुंबईमध्ये किती जन्माला येत आहेत, त्या दवाखान्यामध्ये किती मरतायत. केवढं प्रचंड कारभार आहे. 80 लाख वस्ती एवढी, केवढा कारभार आहे. तर विश्वाचा कारभार काय असेल, काली नाही का, महाकालीचा नाही का. एक भरतळीचा श्लोक आहे, तो काय म्हणतो, एका घरामध्ये पुष्कळ माणसं असतात, काही दिवसांनी म्हणलं कोणी शिल्लक राहत नाही. एखाद्या घरामध्ये 1-2च असतात आणि घर भरून जातो म्हणाला. ते म्हणले काळ आणि काली. बरं, काली म्हणजे काळाची स्त्री. ते म्हणले ते सारी पाठ खेळतायत, समट्या खेळतायत. हा काळ आणि काली. ते या भुवन फलके म्हणजे या पृथ्वीच्या याच्यावरती पटावर खेळ खेळतायत. ते काय करतायत, काही लोक जन्माला घालतात, काही लोक मरून टाकतात. असं आपली कल्पना केली. काल काल्या भुवन फलके क्रीडती प्राणी सारही. माणसाला सोमट्या समजून खेळ खेळतात हे महाकाली. तेव्हा या संबंध शक्ती पुढे मी माझी शक्ती म्हणून जर मी वापरू लागलो तर ते त्या सागराच्या पोटात वळवान आल्यासारखं. आता त्याला जायचो कसा, तुला तू भिजून टाकेल ना. ती शक्ती तुम्हाला शेवटी नाम वरूनच करेल. समर्थाने हा सुरेख केलाय बरं का. दासबोधामध्ये शेवटी एवढा ग्रंथराज असतो, त्याचं नावच ग्रंथराज. म्हणाले सगळं सकल करणे जगदीशाचे आणि कवित्व काय माणसाचे.
काय वेळा आहेस का म्हणाले, सगळ्याच परमात्मा करते, तू कवी करतोस काय? मग समर्थ कृपेची वचने तो हा दास बोध, स्पष्ट सांगितलंय. अरे त्याच्या कृपेने आलेला आहे. एवढ्या थोर पुरुषाने काय सांगितले बघा, त्यारे त्या शक्तीने चाललेलं. तुम्ही आम्ही हे शिकायचं. शरण जाण्याची पहिली गोष्ट अशी की सत्ता तुझी, मी नामधारी आहे नुसतं. याला महाराजांचं दृष्टांत फार अप्रतिम आहे, फार अप्रतिम. महाराज म्हणाले, एक लहान पोरगा होता 2-3 वर्षाचा. तो म्हणाला मला चॉकलेट पाहिजे, बिस्किट पाहिजे, पेपरमिंट पाहिजे, काय म्हणा. तर बाप काय म्हणाला, वर खुंटी आहे, त्या खुंटीवर पंचा आहे, तो मला काढून दे, म्हणजे देतो तुला. त्याच्या बापानं ते उडी मारून काढणं शक्य नव्हतं, इतकं उंच तो. त्याने 10 उड्या मारल्या आणि थकला. मग बापानेच त्याला वर उचलला आणि पंच काढून दिला. तसं म्हणाले माणसाचं जगात आहे. तू किती प्रयत्न केलास तुझ्या कर्तेपणानं, तरी नाही साध्य होणार. शेवटी तुला त्या शक्तीनंच वर न्यायला पाहिजे, त्या शक्तीचीच कृपा पाहिजे. त्याला शरणागती म्हणतात. की आता मी थकलो. मग शहाणा कोण? आधीच तू म्हणतो मी उचल, म्हणतो तू शहाणा. याचं नाव शरण येणार. जानकी जीवन स्वर जय जय राम. राम रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जानकी जीवन नाथा घरी नाथ माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर. विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा, विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा, विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. येणे तोसे